ज्येष्ठ श्रीमती अश्विनी वरवडेकर आणि अ, सौ रमा करमरकर यांना विनंती करते की त्यांनी रुक्मिणी पांडुरंगाला पुष्पहार घालावा. आजच्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. तिचा एक श्लोक मी येथे सादर करते. या देवी सर्वभूतेषु मा कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आजच्या व्याख्याता आहेत सौ रमा करमरकर. त्या संरक्षण दलातील महिला आणि त्यांचे साहस हा विषय मांडणार आहेत. मी त्यांचा आधी परिचय करून देते. सौ रमा यांनी सन 2000 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी पोलीस क्षेत्रात आपल्या पदावर त्या कार्यरत झाल्या. सध्या त्या चिपळूण येथे नेमणुकीस असून क्राईम रायटर म्हणून काम पाहतात. सन 2003 मध्ये सावर्डे पोलीस ठाणे तेथे कार्यरत असताना प्रवासादरम्यान छेड काढणाऱ्या संशयिताचा पाठलाग करून त्यांच्याकडून जिवंत काडतुसे जप्त करून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या गुंडांच्या टोळीला एकटीने पकडून गजाआड केले. 21 जुलै 2021 मध्ये चिपळूणला महापूर आला. त्यामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंधारात रात्री 3 लोकांना त्यांनी वाचवून जीवदान दिले. आपल्या बुद्धी, धैर्य, शक्ती आणि बुद्धिनीतीच्या जोरावर त्यांनी अनेक गुन्हे तपासातही मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कामातील कर्तृत्व त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे. सामाजिक कार्यातही त्या हिरिरीने तळमळीने कार्यरत आहेत. सांज सोबत या संस्थेसाठी त्या कार्यरत आहेत. निराधार, गरजू तसेच दुर्गम भागातील राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्यापासून ते औषधे अशा अनेक गरजा त्या स्वतः जाऊन पुरवतात. रक्तदान हे श्रेष्ठदान समजून आजपर्यंत 25हून जास्त वेळा त्यांनी रक्तदान केले आहे आणि यापुढेही हे काम असेच चालू राहील. याबरोबर खेळातही खेळातही त्यांची कामगिरी चांगली आहे, कौतुकास्पद आहे. वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांनी योगासने सुरू केली. 1989 आणि 1990 सलग 2 वर्ष दिल्लीमध्ये भारतीयाम या कार्यक्रमात रोप मल्लखांब करिता त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या सेवेत सक्षम राहण्यासाठी त्या नियमित योगासने, व्यायाम, मल्लखांब, मॅरेथॉन, जलतरण, गिर्यारोहण, सायकलिंग हे छंद त्यांनी जोपासले आहेत. सह्याद्री रेडोनियर्स सायकलिंग क्लबतर्फे 50, 100 आणि 150 किलोमीटर सायकलिंग राईड त्यांनी केले आहे. तसेच 50हून अधिक गडही सर केले आहेत. सन 2019 मध्ये सर्वोच्च कळसुबाई शिखर त्यांचा मुलगा कौशिक याला घेऊन त्यांनी सर केले. पॉवर लिफ्टिंग या खेळात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीही केली आहे. यासाठी त्यांना 2022 मध्ये नवदुर्गा म्हणून सन्मानितही करण्यात आले. महापुरातील कामाची लक्षवेधी दखल घेत चतुरंग प्रतिष्ठानकडून ही त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल लायन्स क्लब चिपळूण, भारतीय स्त्री शक्ती, स्नेहवर्धिनी महिला मंडळ, परिमल महिला मंडळ तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. तर अशा हा झाला त्यांचा परिचय. तर संरक्षण दलातील महिला आणि त्यांचे साहस त्याबद्दल मी 2 ओळी बोलते. साहस आणि महिला यामध्ये शारीरिक पराक्रमापासून ते सामाजिक सुधारणा असे अनेक पैलू येतात. यामध्ये शिक्षण, समाजात समानता, मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या स्त्रिया अशा अनेक कार्यात आज स्त्रिया तळमळीने काम करताना दिसतात. थोडक्यात साहस हा शब्द महिलांच्या धाडस, जिद्द आणि सकारात्मक योगदानाचा प्रतिनिधी आहे. तर अशाच एक जिद्दी, मेहनती, साहसी महिला आज आपल्यामध्ये आहेत. तर पुढील माहिती जाणून घेऊया सौ रमा करमरकर यांच्याकडून.
नमस्कार. नमस्कार. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत महिला आणि साहस हा विषय आयोजकांनी निवडला आणि त्या विषयावर मला बोलण्याची संधी दिली. त्यासाठी प्रथमतः मी श्री कृष्णेश्वर देवस्थान आयोजकांचे धन्यवाद देते आणि इथे सर्व उपस्थित तुम्हा थोरांना माझा नमस्कार. महिला आणि साहस हे समीकरणच जरा वेगळे आहे, हो की नाही? ईश्वरानं हवं तर निसर्गाने म्हणा त्याच्यासारखी निर्मिती क्षमता जर कुणाला दिली असेल तर ती स्त्रीला. या कृतीतून असं सिद्ध होतं की पृथ्वी तलावर जर ईश्वराचा सर्वात जास्त विश्वास कोणावर असेल तर स्त्रीवर. बाळंतपण म्हणजे काय हो? स्त्रीचा पुन्हा जन्मच की. निसर्ग अखंडित चालावा तसेच मातृत्वासाठी स्त्री वारंवार या बाळंतपणाला सामोरे जाते आणि ईश्वराने स्त्रीवर ठेवलेला तो विश्वास सार्थ ठरवते. बाळंतपण हे पण एक साहस, अतिशय लीलया सहजतेने साधलेले साहस. 12 तारखेला घटस्थापना झाली, आज 8वा दिवस. देशभर नवरात्र उत्सव धूमधडाक्यात साजरा होतोय. रीतिरिवाजांमध्ये किंवा साजऱ्या करणाऱ्या पद्धतींमध्ये तुम्हाला विविधता आढळेलही, पण दुर्गा आणि साहस हे साधारण सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतं. ही जी दुर्गा आहे ना, प्रत्येक स्त्रीमध्ये दडली आहे, पण ती सुप्त अवस्थेत आहे. कौटुंबिक जबाबदारीची कसरत करता तिला सुप्त अवस्थेतील दुर्गेचा आता विसर पडलाय. तरी पण आधुनिक जगात ही दुर्गा आहे म्हणून बदललेल्या काळानुसार सर्व अडथळ्यांवर मात करते, संसार नेटाने पुढे रेटते. साहस म्हणजे काय हो? फक्त त्रिशूल घेऊन राक्षसांचा संहार करणं इतकंच आहे का? तर नाही. आधुनिक जगातील बदललेल्या संकटांना सहजतेने सामोरं जाणं हे सुद्धा एक साहसच आहे. मानवी इतिहासाकडे जर आपण आता वळून पाहिलं ना, तर एक गोष्ट नक्की जाणवेल की या जगाला साहसी महिलांची नेहमीच गरज भासत आली आहे. मानव जातीच्या आजवरच्या प्रगतीत साहसी महिलांनी मौलिक योगदानही दिलंय. या साहसी महिलांचा इतिहास, त्यांच्या जीवनाचा अभ्यास आज व यापुढेही नवतरुणींना प्रेरणा देणारा असेल. त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर प्रत्येक महिला यातून प्रेरित होऊन तिच्या जीवनातल्या समस्या ती सहजपणे सोडवू शकेल. बाळ जन्माला घातल्यावर म्हणजेच 9 महिने 9 दिवस उदरात सांभाळल्यानंतर आयुष्यभर त्याचे संगोपन करणं, त्याचं संरक्षण करणं, या दोन्ही गोष्टी ती लीलया साधते आणि प्रसंगी तिच्या जीवाची पर्वाही करत नाही. यालाही साहसच म्हणूया. बरं, हे झालं अनादी काळातलं. आपल्या भूतकाळात जर आपण डोकावून पाहिलं तर महिलांच्या साहसाची असंख्य उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. शिवाजी महाराजांचा पुत्र राजाराम, राजारामची पत्नी ताराराणी भोसले. राजाराम राजांच्या मृत्यूपश्चात सन 1700 ते 1707 या कालावधीत आपले पुत्र शिवाजी द्वितीयाला अवघ्या 4 वर्षांच्या वयात राजगद्दीवर बसवलं आणि राज्याची धुरा सांभाळली. मराठा साम्राज्याच्या संरक्षिका ताराराणीने एकटीच्या हिमतीवर थेट रणांगणावर हातात शमशेर घेऊन औरंगजेबशी मुघलांशी टक्कर घेतली आणि त्यामुळेच औरंगजेबची कर्दनकाळ म्हणून ताराराणीला इतिहासात नोंद झाली. मराठा साम्राज्य एक एक करीत अनेक सरदारांना परत त्यांचे मराठा साम्राज्य उभारण्यात मोठी भूमिका त्यांनी पार पाडली. रणांगणावर आणि मुत्सद्देगिरीसाठी सुद्धा साहस लागते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताराराणी भोसले. साहसाच्या बाबतीत म्हणाल तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने नाही तर काकांभर अधिकच साहस स्त्रीने नेहमीच दाखवले. झाशीची राणी लक्ष्मीबाई, वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी या महिलेने स्वतंत्र सम्राटातील होमकुंडात उडी घेतली. ज्या काळात ब्रिटिश साम्राज्यात सूर्यास्त होत नव्हता
म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इंग्रजांची सर्व पृथ्वी तलावर सत्ता होती. प्रचंड ताकदवर असलेल्या या ब्रिटिश साम्राज्याला त्या स्त्रीने ललकारलं. 1857च्या बंडात सहभागी होणं म्हणजे मरणाला कवटाळणं. हे निश्चित असतानाही अत्याधुनिक शस्त्रसामुग्रींनी सज्ज असलेल्या ब्रिटिशांच्या सेनेसमोर पाठोंगळीला झोळीत बाळ घेऊन, मातृत्व घेऊन, घोड्यावर स्वार होऊन ती रणांगणात उतरली आणि डोक्यावर तलवारीचा वार घेऊन वीरमरण पत्करले. झाशीची राणी तिने दाखवलेल्या अतुलनीय साहसामुळे अजरामर ठरली. आज आपण धूमधडाक्यात नवरात्र साजरा करतोय. घराचा उंबरठा ओलांडून समाजामध्ये ताटमानेने वावरतो. भारतवर्षात यासाठी कुणीतरी महिलेने साहस दाखवलेच की. त्या होत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. स्त्रीला शिक्षणाची दारं उघडी व्हावीत म्हणून सर्व समाजाचा विरोध पत्करून प्रसंगी त्यांनी फेकलेले शेण, शारीरिक हल्ले स्वीकारून न डगमगता मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि त्या क्षणापासून स्त्री शिक्षण घेण्याच्या प्रवाहात सामील झाली. नंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. प्लेगची साथ आली. त्या रुग्णांची सेवा करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. अशा परिस्थितीमध्येही सावित्रीबाईंनी प्लेगच्या रुग्णांची सेवा केली. त्यातच त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांना मरण आले. आज महिला आपल्या साहसाने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवतात. मग ते क्रीडा क्षेत्र असो, शिक्षण असो, पर्यावरण संरक्षणाचं असो, वैद्यकीय असो, सामाजिक असो किंवा कोणतंही मनोरंजनाचं असो, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला साहसी महिला आढळतील, ज्यांनी आपल्या जीवनातील अडीअडचणींवर मात करून त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात भरीव योगदान दिलंय आणि आपलं नाव इतिहासात अजरामर केलंय. मी अशीच आज एका साहसी महिलेची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तिचं नाव आहे अनुरिमा सिन्हा. 23 वर्षाची ही नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू 12 एप्रिल 2011 घरून दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन घरातून निघताना तिला किंवा तिच्या घरच्यांनाही कल्पना नव्हती की नियतीने तिच्या पुढे काय वाढून ठेवलं. लखनौहून ती पद्मावती एक्सप्रेसने निघाली. जनरल डब्यात चढली. रात्री डब्यात काही तरुण हातात चाकू घेऊन घुसले होते. सगळ्यांना धमकावून जे मिळेल ते लुटत होते. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही. अरुणिमाच्या गळ्यात सोन्याची चेन होती. त्याच्यावर त्यांचं लक्ष गेलं. ते दरोडेखोर तिच्याजवळ आले. एकाने तिला चेन देण्यासाठी दरडावलं, पण तिने ठाम नकार दिला. त्यासाठी ते चवताळले. तेव्हा एकाने तिच्या पोटावर लाथ मारली आणि तिच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतली. आधीच पिसाळलेले त्यांना कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते हे त्यांना पचलं नाही. ट्रेन भरधाव होती. त्या नीच उलट्या काळजाच्या लोकांनी तिला ओढत दरवाजापाशी नेलं आणि भरधाव वेगातून बाहेर ढकलून दिलं. रात्रीची वेळ. ती जोराने आदळली. कमरेपासून पायाचे हाड मोडलेले, चेहऱ्यावर जखमा. ती जिथे आदळली त्याला लागूनच दुसरा रेल्वे मार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळावर तिचा पाय होता. तिने उठण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून येणारी रेल्वे तिच्या पायावरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळाखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत राहिले. रात्रभर ती विव्हळत राहिली. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होते. त्यातच तिला कधी शुद्ध हरपली कळलंही नाही. सकाळी कोणाला तरी ती ट्रॅकवर पडलेली मिळाली. भेसूर अवस्था झालेली दिसली. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं. तिचा पाय कापण्याचा निर्णय घेतला. तिच्या समोर तिचं व्हॉलीबॉल करिअर संपत असताना तिला दिसत होतं. सर, अपने पास क्लोरोफॉर्म नाही आहे, असं तिच्या कानी कोणाचे तरी शब्द पडले. लवकरात लवकर पूर्तता करा. विष पुढे जाण्यापूर्वी पाय कापणं गरजेचं आहे. तिने हेही ऐकलं. तेव्हा ती डॉक्टरांना स्वतःहून म्हणाली, मी रात्रभर इतक्या वेदना सहन केल्यात की आता मला ही सुद्धा सहन करू शकते. तुम्ही क्लोरोफॉर्म शिवाय माझा पाय कापा.
तिचा पाय कापण्यात आला क्लोरोफॉर्म शिवाय. त्याही वेदना तिने सहन केल्या. काय मानसिक अवस्था असेल त्यावेळी. त्यानंतर तिला दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्या काळात मीडियाने तिच्यावर अत्यंत नीच असे आरोप करत तिलाच दोषी ठरवलं. अरुणिमाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिनेच बाहेर उडी मारली, अशा बातम्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनलवर झळकत गेल्या. ती आतून तुटत होती, मरत होती. अशा वेळी तिने एम्स हॉस्पिटलमध्ये भरती असताना तिच्या समोर एक विलक्षण एम ठेवलं. आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळण्याचं ठरवलं. तिने ठरवलं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं. सगळ्यांनी तिला मूर्खात काढलं. अरुणिमा त्या अपघातामुळे फार वेडी झालीये असं लोक म्हणू लागले. सामान्य लोकांना, हिशोबी सुरक्षित जगणाऱ्यांना हे माहीत नसतं की वेडे लोकच इतिहास घडवतात, क्रांती घडवतात, वेगळी पाऊलवाट तयार करतात. अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला. ती हॉस्पिटलमधून भावासोबत बचिंद्र पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली. बचिंद्र पाल या प्रथम भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवीर आहेत. त्यांनीही तिला प्रथम विरोध केला, वेड्यातच काढले. पण अरुणिमाची जिद्द बघून त्या म्हणाल्या, अरु, तू आधीच तुझ्या मनात एव्हरेस्ट सर केलाय, आता फक्त लोकांना ते दाखवायचं शिल्लक आहे. त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. पण कर्म तर तिचं तिलाच करायचं होतं. भारतात एकूण 4 केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय खाली येणारे पर्वतारोहण केंद्र आहेत. या केंद्रामध्ये सगळ्यात कडक आणि कठीण अशी 2 केंद्र, दार्जिलिंगचं आणि उत्तर काशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहण केंद्र. अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्या केंद्रात झाली. अत्यंत कठीण कडक प्रशिक्षण तिचं तिथे सुरू झालं. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची, कारण पाय मांडीतून मध्येच पडत जायचा. तिला सगळ्यांपेक्षा 3 ते 4 उशीर होत राहायचा. पायातून रक्त वाहत असायचं. या केंद्रात एक नियम असतो. संध्याकाळी प्रशिक्षण संपलं की प्रत्येकाने स्वतःच्या पायाचं निरीक्षण करायचं, कारण पायाला बारीक फोड येतात, ज्यांना ब्लिस्टर्स असं म्हणतात, आणि ते जर आले ना तर प्रशिक्षण बंद करायचं असतं, कारण ते खूप धोक्याचं, सेप्टिक होण्याचं आणि प्रचंड वेदनादायी असं असतं. अरुणिमाच्या पायातून तर रक्त येत होतं. ती सतत मांडीतून कृत्रिम पाय काढायची, रक्त पुसून पुढे चालत राहायची. तिने दुसऱ्या दिवसापासून ठरवून टाकलं की काहीही हो, आता पाय काढून बघायचा नाही, वेदना सहन करत राहायच्या. हळूहळू तिची प्रगती झाली. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रथम येऊ लागली. सगळेजण थक्क झाले तिच्या या इच्छाशक्तीपुढे. तिच्या उस्तादने तिला विचारलं, अरुणिमा, तुम क्या खाती हो, कैसे करती हो? अरुणिमाचं 1 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. परीक्षा ती A ग्रेडने पास झाली. आता लक्ष होतं एव्हरेस्ट, या पृथ्वीवरील सगळ्यात उंच जागा, टॉप ऑफ द वर्ल्ड. टाटा स्टीलकडून तिला स्पॉन्सरशिप मिळाली आणि अरुणिमा निघाली नेपाळकडे. काठमांडूला पशुपतीनाथचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवसापासून तिची चढाई सुरू झाली. शेर्पा तिच्या मदतीला होता, पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळलं आणि त्याने तिला एका अपंग मुलीसोबत जाण्याचं नाकारलं. अरुणिमाने विनवण्या करून शेर्पाला राजी केलं. ती म्हणाली, तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुम्ही एका अपंग मुलीसोबत चाललाय. काही दिवसानंतर चालल्यानंतर संकट झेलत मृत्यूच्या दाड्यातून वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर पोचली. पुढेही संकट होतीच. तिने एका जर्मन पर्वतरोहाला पाय घसरून मरतानाही पाहिलं. एप्रिल 2011 ला तिचा अपघात झाला आणि 21 मे 2013 सकाळी 10:55 ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती. शी वॉज ॲक्च्युली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. पण अजूनही संकट बाकी आहे. तेव्हा तिचा प्राणवायू संपत आला होता. तिला जाणीव झाली होती की ती आणि शेर्पा आता परत जाऊ शकणार नाही. म्हणून किमान जगाला आपला व्हिडिओ दिसावा म्हणून तिने शेर्पाला कॅमेरानं तिला चित्रित करायला सांगितलं.
शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूपच बिकट होत चालली होती. शिखरावर भयानक वारे वाहत होते. लवकरच वादळ येण्याचे संकेत होते. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे तिचा प्राणवायू संपत चालला होता. पण तिची जिद्द बघून तोही नतमस्तक झाला. तो म्हणाला, अरुणिमा, आता काहीही झाले तरी चालेल, पण तुला एकटं सोडणार नाही. तुला जिवंत परत घेऊनच खाली जाईल. वेगाने ते दोघेही परतीला निघाले. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना प्रचंड वेदना होत होत्या. पण तिची शर्यत लागली होती मृत्यूबरोबर. तोही वेगाने तिच्या मागे येत होता, तिला बर्बाद करण्यासाठी, झडप घालण्यासाठी. उंच ठिकाणी चालताना ना तोंडात लाळ निर्माण होते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना टक असा आवाज येत होता, कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत होता. तिचा हात त्या दरम्यान काळानिळा पडला. त्याही वेदना तिच्या सुरू झाल्या. पण ती जिवंत त्याही योजना तिच्या सुरू झाल्या. शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला. तिने पाय काढून टाकला आणि तशीच स्वतःला घासत चालू लागली. एका हातात तिचा पाय. काय दृश्य असेल ते! एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान सगळ्यात जास्त मृत्यू होतात ते परत येताना. ज्या क्षणी अरुणिमाकडे फक्त 5 मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहीत होतं की तिचा मृत्यू अटळ आहे. आणि नेमका त्यावेळेस एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायूचा सिलेंडर सोबत घेऊन दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने तो सिलेंडर त्याने तेथेच टाकून दिला होता. शेर्पा धावत गेला आणि त्या प्राणवायूचे सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडले. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले. अरुणिमा सिन्हाला या तिच्या साहसासाठी 2015 मध्ये पद्मश्रीने गौरवण्यात आलं. अरुणिमा सिन्हा हे जिवंत उदाहरण आहे सकारात्मकतेचं, जिद्दीचं, विलक्षण शक्तीचं. वाईट लोकांनी तिला अपंग केलं. तिने भारतातील कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर केलेली प्रथम व्यक्ती हा इतिहास रेकॉर्ड करून दाखवला. अशाच काही स्त्रिया आहेत ज्या अत्यंत गरीब परिस्थितीतून, कठीण परिस्थितीला सामोरं जाऊन, साध्या राहणीमानेतून विविध कार्यात आपल्या साहसाने एक नवी दिशा निर्माण करतात. अशा काही अपरिचित महिला ज्या आपल्याला माहीतही नाहीत, या महिलांचा आपण जरा साहस आता थोडक्यात पाहणार आहोत. जमुना तुडू या भारतीय पर्यावरण कार्यकर्ता. तिने आणि तिच्या इतर 5 महिला साथीदारांनी गावाजवळील बेकायदेशीर झाडे तोडण्यास प्रतिबंध केला आणि त्यांची ही टोळी एका संघटनेत विस्तारली. जमुना तुडू यांनी त्यांच्या वनसुरक्षा समितीच्या साहाय्याने एक समिती स्थापन केली आणि त्या महिलाच्या गटाने झारखंडमधील त्यांच्या गावाच्या सभोवतीलचे 50 हेक्टर वनक्षेत्र संरक्षित करण्यात यश मिळवलं. धनुष्य आणि बाणाच्या माफक पुरवठ्यांसह स्वतःच्या सामर्थ्यावर अतिक्रमण करणाऱ्या टिंबर माफियांना आणि नक्षलवाद्यांशी सामना करून तिला लेडी टार्झन म्हणून संबोधलं गेलं. सध्या समितीत 60 महिला कार्यरत असून अहोरात्र ते त्या जंगलाचं संरक्षण करतात. लक्ष्मी अगरवाल. आपल्याला आठवत असेल, सुमारे 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2005 ला दिल्लीतल्या व्यस्त बाजारपेठेत दिवसाढवळ्या एका मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं होतं. हीच ती लक्ष्मी अगरवाल. लक्ष्मीवर वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ऍसिड हल्ला झाला. या झालेल्या हल्ल्यामुळे तिला शारीरिक मानसिक दृष्ट्या धक्का बसला, पण ती डगमगली नाही. ऍसिडच्या विक्रीवर बंदी बसावी यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात तिने याचिका दाखल केली आणि यात तिला यशही मिळालं. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं कायद्यात नवीन अमेंडमेंट्स आल्या आणि दुखापत याच्यात ऍसिड फेकणं हा गुन्हा प्रकर्षाने ऍड झाला आणि त्याला साधी सुधी शिक्षा नाहीये, तब्बल 10 वर्षांची शिक्षा आहे. आणि तिच्या ह्या साहसी जीवनाचं चित्रकरण म्हणून छपाक हा चित्रपट आला आणि खऱ्या अर्थानं तेव्हा लक्ष्मी अगरवाल आणि तिचं साहस आणि तिने केलेली कामगिरी ही लोकांसमोर आली, लोकांना समजली.
2019 मध्ये तिला स्टॉप ऍसिड सेल या मोहिमेसाठी महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालय यांच्याकडून आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. 2014 मध्ये तिला फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या हस्ते इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कारही मिळाला. लक्ष्मी सध्या ऍसिड हल्ल्याच्या पीडितांच्या प्रचारासाठी आणि एक टीव्ही होस्ट म्हणून काम करते. सुभासिनी मिस्त्री पतीवर आजारपणात योग्य वेळी उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना तिच्या पतीला गमवावं लागलं आणि अवघ्या 23व्या वर्षी वैधव्य आलं. अशा आहेत पश्चिम बंगालच्या 75 वर्षीय सुभासिनी मिस्त्री. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सुभासिनी यांचं लग्न अवघ्या 12व्या वर्षी झालं. 12 वर्षांचा संसार आणि पदरी 4 मुलं असताना त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. तेव्हा सुभासिनी यांचं वय अवघं 23 होतं. त्या क्षणी तिने ठरवलं की असं हॉस्पिटल काढायचं ज्यात गरिबांना मोफत उपचार मिळतील. त्यांच्या ह्या निर्णयावर अनेक जण हसलेही. पण ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं त्याच गावात मी हॉस्पिटल बांधेन असं त्यांनी निक्षून सांगितलं. 4 मुलांची जबाबदारी पण त्यांच्यावर होतीच. हॉस्पिटल तर सोडाच, पण स्वतःचं घर नीट करून दाखव अशा शब्दात लोकांनी त्यांची अवहेलना केली. पण सुभासिनी यांची प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. तेव्हा 5 घरची धुण्या भांड्यांची कामं करून महिन्याला 100 रुपये मिळत. म्हणून मुलांना त्यांनी अनाथाश्रमात ठेवलं आणि बाकीच्यांची घरच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरू केला. बँकेत खातं सुरू केलं आणि आपल्या मुलांचं शिक्षण आणि खर्च करून जे काही पैसे वाचतील ते त्या बँकेत टाकत गेल्या. तब्बल 20 वर्ष हे काम त्या प्रामाणिकपणे करत राहिल्या आणि 1992 मध्ये सुभासिनी मिस्त्री यांनी ज्या गावात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला त्या गावात म्हणजेच हंसापुकर या गावात 10,000 रुपयांनी जमीन खरेदी केली आणि गरिबांसाठी ह्युमॅनिटी हॉस्पिटल नावाचं धर्मादाय रुग्णालय बांधलं. तिच्या सगळ्यात लहान मुलानं आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी घेतली. 2-3 वर्षात ह्युमॅनिटी हॉस्पिटलने 250हून जास्त लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली, ज्यात सुभासिनी मिस्त्री यांचा मुलगा अजयचा सुद्धा समावेश होता. आज ह्युमॅनिटी हॉस्पिटलचे नाव सगळीकडे पसरले आणि त्यांच्या कार्यात खारीचा वाटा मिळावा उचलण्यासाठी लोक आणि संस्था पुढे येत गेल्या. आज एका वर्षभरात ह्युमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्टचे 10 पट पैसा जमा झाला आणि आज हे हॉस्पिटल विना पैशाने गरिबांचे उपचार करते. या कार्याचा गौरव करण्यासाठी सन 2018 मध्ये सुभासिनी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. पुरस्कार मिळाल्यावर त्या म्हणाल्या, देशातील सर्व रुग्णालयांनी रुग्ण आला आणि पैसे नाहीत म्हणून त्याला परत पाठवू नये. माझ्या पतीचा या कारणानेच मृत्यू झाला, इतरांचं असं होऊ नये हीच भावना आहे. पुरस्कार स्वीकारताना सुद्धा जेव्हा माझ्या हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण बरा होऊन परत घरी गेला तेव्हाच माझ्या कामाचा पुरस्कार मला मिळालाय हेच त्यांचे शब्द होते. आधुनिक भारतात महिलांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसेवा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल अशा सर्वोच्च पदांवर काम पाहिले. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी अमेरिकेचा दबाव झुगारून पाकिस्तानचे 2 तुकडे केल्यानंतर अटलजींनी इंदिराजींना दुर्गा म्हणून संबोधले. साहस कशाला म्हणतात, हेच तर ते साहस. मी स्वतः ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रात म्हणजे पोलीस दलात किरण बेदी आणि मीरा बोरवणकर म्हणजे मैलाचा दगड. किरण बेदी पहिल्या महिला IPS अधिकारी ज्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत आणि महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला भारतीय पोलीस सेवा अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याबद्दल आपण थोडं आता जाणून घेऊ. 1972 मध्ये भारतीय पोलीस सेवेत IPS मध्ये सामील होणाऱ्या
पहिल्या महिला म्हणजे किरण बेदी. 2007 मध्ये त्यांनी ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालक म्हणून काम करताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या 35 वर्ष सेवेत राहिल्या. त्यांचे सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे दिल्लीच्या तिहार तुरुंग जेलमध्ये तुरुंगात जेव्हा तुरुंग महानिरीक्षक म्हणून त्या नियुक्तीस होत्या, तेव्हा तुरुंगात अनेक सुधारणा सुरू केल्या, ज्यामुळे त्यांना भारतात प्रसिद्धी मिळाली आणि याच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1994 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. दरम्यान 2003 मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्राच्या शांती अभियान विभागामध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या पोलीस सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलं आणि अशा प्रकारची नियुक्ती करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. सध्या त्या पद्दुचेरीच्या उपराज्यपाल म्हणून काम पाहतात. मीरा बोरवणकर 1981 मध्ये महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकारी झाल्या आणि मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले. 1993 ते 95 मध्ये त्यांनी राज्य CID गुन्हे शाखा इथे नियुक्ती करण्यात आले. 2001 मध्ये मीरा बोरवणकर मुंबई येथे गुन्हा शाखेच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून ठरल्या. अशाच कित्येक महिला ज्या आहेत, ज्या धडाडीने आता संरक्षण क्षेत्रात काम पाहतात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काही साहस दाखवायला आतील गुण लागतात, पण पोलीस खात्यात किंवा संरक्षण विभागात येताना धाडस कमवावं लागतं, साहस कमवावं लागतं. मी जेव्हा पोलीस युनिफॉर्म अंगावर चढवला तेव्हाच आपण मुलांपेक्षा कुठे कमी नाही आहोत अशी खुणगाठ बांधली होती. कारण पूर्वी पोलिसी क्षेत्र हे आव्हानात्मक आणि खडतर समजलं जायचं आणि या क्षेत्रात बळाचा वापर अपेक्षित असल्यामुळे खूपशा वेळेला पुरुषांचीच मक्तेदारी असायची. पण आता काळाच्या ओघातही स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि आज त्याही तडफेने पोलिसी पेहरावातून समाजाचं रक्षण करताना आपण पाहतो. आज पोलीस दलात सर्वच स्तरांवर स्त्रिया कार्यरत आहेत आणि ही स्त्री पोलिसांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक स्त्री तक्रारदारही त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोलीस स्टेशनला किंवा दाद मागण्यासाठी पुढे येताना आपल्याला दिसतात. त्यावेळी त्यांना एक स्त्री म्हणून मानसिक आधार देण्याचं आणि त्यांचं बोलतं करण्याचं भरपूरशी उदाहरणं माझ्याकडे आहेत. समस्या समजून घेणारी समोरील व्यक्ती ही स्त्री आहे इथेच कारण संवादाचा पूल जोडला जातो, त्यांना मानसिक आधार मिळतो. पोलीस दलात काम करण्यापूर्वी मी शिक्षिका होते. त्यामुळे मला मुलांच्या चेहऱ्यावरून कळायचं की आज त्यांना काय शिकायचंय किंवा कशाचा कंटाळा आला आणि ह्या सगळ्या अनुभवांचा मला पोलीस खात्यात फारच प्रचंड फायदा झाला. आलेल्या तक्रारदारांशी संभाषण करताना किंवा त्यांच्याकडून माहिती काढून घेताना मला खूप सोपं होत जायचं. इतर क्षेत्रात जो तोचतोचपणा असतो ना, तो पोलीस खात्यात नाहीये. आम्हाला नेहमी वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. कधीकधी तर असं होतं की अनेक तक्रारी पोलिसांच्या अखत्यारीत येतही नाही. अशा तक्रारींची दखल घेऊन त्यांना योग्य तो म्हणजे हे सांगावं लागतं की बाबा हे आमच्या पोलीस खात्याचं याच्यासाठी नाहीये, तुम्ही जरा दुसरीकडे जाऊन दाद मागा. एकदा असं झालं, एक अनुभव सांगते. एकदा एक महिला तक्रारदार तिच्या अतिशय स्थूल अशा मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला आली आणि दाद मागितली की मला एका तथाकथित न्यूट्रिशनने 1.25 पैसे देऊन मला फॅट आणि वजन कमी करण्याचं औषध दिलंय आणि त्याचं विपरीत परिणाम म्हणून त्यांचा मुलगा अधिकच स्थूल होत गेला. मी त्यांना सांगितलं की ही तुम्ही दिवाणी खटला आहे हा, तुम्ही दाद तिकडे मागा. पण काय करू, कसं जाऊ, कुठे का जाऊ, मला काहीच माहित नाहीये, तूच जरा मला सांगितलंस तर बरं होईल. असं सांगितल्यानंतर ठीक आहे म्हटलं, मी तुमची मदत करते आणि मी त्या डायटेशियनचा नंबर मागून घेतला. त्या व्यक्तीला जेव्हा फोन केला तेव्हा अत्यंत मगरूरपणे त्याने उत्तर मला दिलं की यात तुमचा काहीही म्हणजे यू आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस थिंग्स, तुम्ही त्या बाईचं काहीही तक्रार घेऊ शकत नाही.
तिला हवं तर तुम्ही तक्रार निवारण शाखेकडे पाठवा. मी त्याला आधी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याला एवढंच नम्रपणे सांगितलं की त्या महिलेची तक्रार मी घेत नाहीये. तिने जी आणलेली पावडरची पाकिटं आहेत ना, ती मी अन्न आणि औषधी प्रशासनाकडे घेऊन पाठवते. हे बोलल्यावर लगेच त्याचा नूर पालटला आणि त्यांना तासाभरातच त्या महिलेचे सर्व रक्कम पोलीस स्टेशनला परत आणून दिली. मला काय करावं लागलं, फक्त त्या व्यक्तीला एक फोन करावा लागला. तेव्हा त्या महिलेच्या नजरेतला आदर केवळ माझ्याबद्दल नव्हता, तर समस्त पोलीस दलाबद्दल होता. यात सांगायचं एकच की हे प्रकरण शांतपणे हाताळायला सुद्धा मला त्यावेळेला साहसच लागलं. कर्तव्य बजावत असताना एखाद्या कामाबद्दल जेव्हा पाठीवर कौतुकाची थाप पडते ना, तेव्हा मनावर आलेल्या अतिरिक्त कामाचा विसर पडतो आणि जास्त जोमानं काम करण्याची जिद्द मिळते. पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळातली पोलिसांची कामं आणि सध्याच्या काळातली यात आता खूप फरक पडलाय. आता कामाचा इतका व्याप वाढलाय आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याची उकल करण्याचं एक मोठं आव्हान आमच्या इथे पुढे उभं राहिलं. पोलिसी दलातून लोकांपर्यंत पोहोचण्यास भरपूर वाव मिळतो आणि याचाच मला सार्थ अभिमान आहे. एक छोटंसं उदाहरण, खूपशी उदाहरणं माझ्याकडे आहेत, पण 2021च्या महापुरातलंच सांगते. मला इतकं त्या 2 मुलांचं कौतुक वाटलं की मी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री अगदी 11 वाजेपर्यंत पाण्यात होते. जेव्हा त्या अडकलेल्या महिलेला सोडवण्यासाठी जेव्हा मी बोटीने निघालो, तेव्हा माझ्याबरोबर सुरक्षा दलाची 2 मुलं होती आणि सर्व कामगिरी फत्ते करून जेव्हा मी परत आलो, तेव्हा ती फायबरची बोट सफेद रंगाची होती. त्यामुळे जेव्हा आम्ही एंडला आलो, तेव्हा उजेडात त्या बोटीतलं पाणी लालसर दिसलं आणि अरे हे पाणी लाल का असं विचारल्यावर आणि मी ती बोट उचलून पुढे चालले होते. त्या एकाने हाक मारली, मॅडम जरा पाय आहे तो वर करा. म्हणून मी सहज पॅन्ट वर करून बघितली, तर माझं पूर्ण रक्ताचे ओघळ तिथे येताना त्यांना दिसले आणि तेव्हा त्यांना कळलं की ते बोटीतलं जे पाणी आहे ते माझ्या पायातून येणाऱ्या रक्तातलं. आणि त्यावेळेला, मॅडम तुम्ही आता पुढे पाण्यात जाऊ नका हा प्लीज. आणि मी पुढे चालत असताना त्या 2 मुलांची कुजबूज मी ऐकली की ही शक्ती फक्त एका स्त्रीतच असू शकते आणि त्याच वेळेला मला माझ्या कामाचं समाधान मिळालं होतं. गली गली सन्नाटा छाया, घोर आतंक से मन घबराया, एक है तू आशा हमारी, ऐसी है तू खाकी वर्दी. जसं संरक्षण सामान्य नागरिकांना पोलीस दलामुळे मिळतं ना, तसंच आपल्या भारत मातेचं संरक्षण करणाऱ्या संरक्षण दलातील महिलांचे आपण काही योगदान इथे पाहणार आहोत. पौराणिक काळापासून भारतवर्षात महिलांचा राष्ट्राच्या आणि प्रजेच्या संरक्षण कार्यात सहभाग राहिलाय. जेव्हा राक्षसी प्रवृत्ती सामान्य नागरिकांना छळत होत्या, तेव्हा दुर्गा मातेचे विविध रूपात अवतीर्ण होऊन राक्षसांचा बिमोड केला. महिषासूर मर्दिनी, विंध्यवासिनी, कालीमाता अशी देवींची अनेक रूपं आपण पुजतो. काळाच्या ओघात महिलांचा संरक्षण क्षेत्रात सहभाग कमी होत गेला आणि संपूर्ण जगात पुरुषप्रधान संस्कृती स्थापन झाली. मुघलांचं आक्रमण आपल्या देशात झालं आणि महिलांचा राज्यकारभारात व संरक्षण क्षेत्रातील सहभाग देखील कमी झाला. तरी जिजाऊंसारखी वीर माता अवतरली आणि तिने देशाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वराज्य निर्माता दिला. रयतेचे राज्य निर्माण केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हाती तलवार घेऊन सनातन धर्माची पताका उंच फडकवत ठेवली. झाशीची राणी ब्रिटिश सैन्याशी प्राणप्राणाने लढली आणि स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला. भारताच्या स्वतंत्र लढ्यात नेताजी सुभाषचंद्रांनी राणी रेजिमेंट तयार केली. 1942 साली हातात रायफल घेऊन कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाए जा हे स्फूर्तिगीत करीत संचलन करणाऱ्या भारतीय वंशाच्या महिला आजही प्रेरणास्रोत आहेत. आग्नेय आशियामधून आझाद हिंद सेना एक मुलूक स्वतंत्र करीत भारताकडे कूच करीत आल्या.
त्या युद्धात राणी लक्ष्मी रेजिमेंटने महत्वाची भूमिका निभावली. या रेजिमेंटचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचेच होते. त्यांना नीरा आर्य, चंद्रमुखी देवी, पुन्नुस्वामी अशा अनेक महिलांची प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेऊन स्वातंत्र्य लढ्यात मौलिक कामगिरी केली. स्वतंत्र भारताच्या सैन्य दलात कार्य अर्थाने सन्मानाने सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली ती सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 17 फेब्रुवारी 2020च्या ऐतिहासिक निर्णयानंतर. आता अनेक महिला अधिकारी या रेजिमेंटच्या कमांडिंग ऑफिसर होऊन अत्यंत सक्षमपणे रेजिमेंटचं कार्य नेतृत्व करतात. 2021 सालापासून भारतीय संरक्षण दलाचे क्षितिज मुलींसाठी आणखी विस्तारले आणि मुली खडकवासला इथल्या NDA प्रबोधिनीमध्ये अत्यंत खडतर असे प्रशिक्षण घेऊन लागल्या. अजून एक महिलाचा दगड म्हणजे एप्रिल 2023 साली 5 युवती अधिकारी चेन्नई येथे प्रशिक्षित होऊन तोफखाना विभागात प्रथमच नियुक्ती मिळाले आणि ही अशी महिलांची तुकडी पाठवण्याचा हा पहिलाच प्रसंग. BSF असो, आसाम रायफल असो, कोस्ट गार्ड असो, अशा अनेक विभागात आज महिला जवानही कार्यरत आहेत. लष्कराची प्रत्यक्ष कार्यप्रणाली खऱ्या अर्थानं समानतेवर आधारलेली आहे. संरक्षण दलात मुळातच आणि फक्त गुणवत्तेच्याच आधारावर मुलामुलींची निवड केली जाते. येथे जात धर्म असे कोणतेही निकष नाही. फक्त भारतीय एवढंच आपली ओळख राहते. इथे मुलींना तुम्ही आधी अधिकारी आहात आणि नंतर एक स्त्री असंच बिंबवण्यात येतं. एक सक्षम लीडर म्हणून निरनिराळे पैलू काढत तासलं जातं. मानसिक, शारीरिक अशा कोणत्याही पातळीवरती दुर्बलता, प्रशिक्षा आणि ती कायमची तिथे संपलेली असते. आत्मविश्वासासह राष्ट्ररक्षेची शपथ घेऊन त्या अकॅडमीच्या बाहेर पडतात. आणि म्हणूनच प्रत्यक्ष काम करताना रेजिमेंटमध्येही मनात कोणतीही शंका न ठेवता महिला अधिकाऱ्यांना त्यांना अगदी विश्वासाने त्यांच्यावर कामगिरी सोपवली जाते. 2010 साली ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथील प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून मानाची तलवार मिळवणारी पहिली युवती मेजर दिव्या अजित कुमार अशीच होती. काबूलमध्ये 2010 मध्ये भारतीय दूतावासावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक नागरिक आणि सैनिकांचे प्राण वाचवणारी सेना मेडल या पुरस्काराने सन्मानित करणारी कर्नल मिताली मधुमिता. हजारो पौलादी सैनिक घडवणाऱ्या भारताच्या पहिल्या स्त्री कमांडो ट्रेनर सीमा राव. दीर्घकाळ सैन्यात आणि नंतर आरोग्य विभागात प्रशासकीय सेवा देऊन उत्तुंग आदर्श ठेवणाऱ्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर. या सगळ्या वीर स्त्रिया प्रेरणादायीच आहेत. सैन्यातली त्रिशक्तीच्या अशा कितीतरी उल्लेखनीय वीरकथा आपल्याला सांगता येतील. आज फायटर पायलट म्हणून अधिकारी युवती शत्रूच्या विमानांचा अचूक वेध घेताना आपण पाहिलं आहे. नायक अमित शर्मा या एका हुतात्मा जवानाची पत्नी, 7 वर्षांच्या मुलीची आई सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न बघते आणि सगळ्या बंधनांना झुगारून अपरिमित जिद्दीने ते स्वप्न प्रत्यक्षात आणते. ही विलक्षण घटना भारतीय सैन्यात प्रथमच घडवून आणणारी मेजर प्रिया सोनवाल. ती केवळ अधिकारीच नाही तर त्याहूनही त्यात तिने परिक्रम गाजवला. 2018 साली पश्चिम बंगाल इथल्या हल्दिया ते पोरबंदर पर्यंत नौकायान अभियानासाठी मेजर प्रिया यांची निवड झाली. 45 दिवसात 3500 सागरी मैल अंतर पार करण्यात हा संघ यशस्वी झाला आणि लिम्का बुकमध्ये त्यांची नोंद झाली. पुढे चेन्नई निजामपट्टण, वायझॉक निजामपट्टण, चेन्नई असे समुद्र मार्गाने जात जवळपास 900 सागरी मैल एवढे अंतर या नौकेने पार केले आणि एक नवा इतिहास रचला. अशा प्रकारे लष्कराच्या महिला अधिकाऱ्याने स्वतंत्र पार पाडलेली ही नौकायान ही प्रथमच याची नोंद झाली.
संरक्षण दल म्हणजे शारीरिक शक्तीचे प्रकटीकरण हे समीकरण अचूक असलं तरीही आज युद्धात तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्त्वाची ठरते हे आपण सध्या बघत आहोत. वेगवेगळी शस्त्रे, उपकरणे असो व दळणवळण, संपर्क, रसद काहीही असो, या इतर महत्त्वाच्या बाबी आज आधुनिकीकरणामुळे संपूर्ण चित्र बदलले. आपल्या बुद्धिमत्ताच्या जोरावर परिस्थितीचे योग्य आकलन करत, आपल्यातले प्रशासन कौशल्य प्रस्थापित करत, आपल्या अथक परिश्रमांनी स्वतःला प्रत्येक पातळीवर स्त्रीने आज सिद्ध केले. अशा या स्त्री शक्तीला एक कडक सॅल्यूट. मी एक हरिवंश राय बच्चन यांची छोटीशी कविता वाचून दाखवते. लहरों से डर मत नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखराता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ कर बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. धन्यवाद. जागेवरच्या ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीमती अश्विनी वरवडेकर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यात्या सौ रमा करमरकर यांचा श्रीफळ देऊन सन्मान करावा आणि आपलं मनोगतही व्यक्त करावं. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये शक्ती आहे आणि आत्ता जे रमाने सगळ्या महिलांचं आपल्याला जे काही वर्णन करून सांगितलं तर ते म्हणजे अगदी अरुणिमा सिन्हाचं तर तिने जे वर्णन केलं ते आपल्या अगदी समोर डोळ्यासमोर तो प्रसंग अगदी व्यवस्थित समोर येतच होता. किती तिने नावं घेतलं, मीरा बोरवणकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराराणी, इंदिरा गांधी, आत्ता या सगळ्या पायलट आणि आत्ता उद्याच्या मंगळवारी आपल्या रेल्वे ट्रेनच्या एक चालक आता ह्या सेवानिवृत्त होणार आहे. त्यांना आत्ता 58व्या वर्षी त्या सेवानिवृत्त होतात. म्हणजे त्यांना त्यांच्या काळामध्ये संपूर्ण आता म्हणजे त्या रेल्वे चालवणं हे आपल्या डोळ्यासमोर कायम पुरुषच येत असतात. आपल्या स्त्री डोळ्यासमोर कधी येत नाही. तर ती मंगळवारी तर त्या सेवानिवृत्त होत आहेत. आणखी दुसरं म्हणजे आता यांनी जे सांगितलं रमाने की आता स्त्रियांना समाजामध्ये हे आपण आता बघतोय तर आपल्याला किती साहसाने आणि धैर्याने समाजामध्ये सगळीकडे वावरताना आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तर ह्याकरता पोलिसांची प्रतिसाद ही महिलांकरता हेल्पलाईन आहे. आणि आत्ता एक मी परवा पुस्तक वाचलं वृषाली राऊत यांचं की आपल्याला काही वेळेला मानसिक आघात घडतात तर तेव्हा आपण कसं साहसाने परत धैर्याने उभं राहिलं पाहिजे जीवनामध्ये. तर मानसिक आघात समजून घेताना अशा वृषाली राऊत यांचं आपलं एक पुस्तक आलेलं वाचनामध्ये आणि ते अत्यंत चांगलं आहे की आपण आता सगळ्या प्रकारचं काही वेळेला आर्थिक स्थिती मानसिक स्थितीसुद्धा आपली नसते चांगली तर त्यावेळेला अशा पुस्तकांचा सुद्धा आधार होतो. आणि आता जे रमाने सांगितलं ते जे वर्णन आहे तर ते आपल्याला आठवून सुद्धा
आपल्याला सुद्धा एक जिद्द निर्माण होते की आपण अजूनही काही करू शकतो ह्याच्यामध्ये. तर आज रमाने सांगितलेल्याबद्दल तिचे कौतुक करावं तेवढं थोडंच. आणि देवस्थानकडून मला पहिल्यांदाच ग्रामस्थांच्या समोर अ, बोलण्याची संधी दिली, त्यामुळे सुमेध करमरकरांचे आभार.